गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, BCom विद्यार्थ्यांसाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. तर या टॉपिकचा एक नवीन लेक्चर आज आपण शिकणार आहोत. या लेक्चरमध्ये आज आपण खूप महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा की आता कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणून DNA कॉमर्स तुमच्यासोबत काम करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो प्रॉब्लेम आहे किंवा आजचा जो लेक्चर आहे, या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत, हेडिंग तुम्हाला दिसलेलंच असेल, जर्नल एंट्रीज. की इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम जर तुम्हाला सोडवायचा असेल तर प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अगोदर आपल्याला जर्नल एंट्रीज सॉल्व कराव्या लागतात, कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवावं लागतं आणि बॅलन्स शीट बनवावं लागतं. म्हणजे तीन घटक महत्त्वाचे आहे. याच्यापैकी पहिला जो महत्त्वाचा घटक आहे जर्नल एंट्रीज, त्या जर प्रॉपर झाल्या तरच कॅपिटल रिडक्शन अकाउंट व्यवस्थित बनवू शकतात, तरच बॅलन्स शीट व्यवस्थित बनवू शकतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जर्नल एंट्री. तर जर्नल एंट्रीमध्ये चूक होऊ नये याच्यासाठी एक सेपरेट लेक्चर आपण जर्नल एंट्रीवर घेत आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आज जर तुम्हाला जर्नल एंट्री समजल्या तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये कधी चुकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही जर्नल एंट्रीज बघितल्या तर 20-22 खूप साऱ्या एंट्रीज दिलेल्या आहेत. तर एवढ्या एंट्रीज जर आपण करत बसलो तर खूप सारं कन्फ्युजन होतं आणि विद्यार्थ्यांना समजत नाही की एंट्री कशा कराव्या. तर आपण या एंट्री दोन भागामध्ये डिवाइड केल्या. एका एंट्रीला नाव दिलं बघा आपण बेसिक एंट्री आणि 8 बेसिक एंट्री आपण सिलेक्ट केलेले आहे. या 8 बेसिक एंट्री तुम्हाला जमल्या पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपण केलं ॲडिशनल जर्नल एंट्री आणि त्याच्यामध्ये 11 एंट्रीज आपण घेतलेल्या आहे. तर एकूण 11 आणि 8 19 एंट्रीजची माहिती आज आपण घेणार आहोत. त्याच्या अगोदर जो तुमचा पूर्ण प्रॉब्लेम असतो ना विद्यार्थी मित्रांनो, तो पूर्ण प्रॉब्लेम जवळपास 80 ते 85% प्रॉब्लेम या 8 एंट्रीमध्येच कव्हर होतो. म्हणून या 8 एंट्री या खूप महत्त्वाच्या आहे. या 8 एंट्री व्यवस्थित समजून घ्या. या एकदा समजल्या तर आपण ॲडिशनल एंट्री बघणार आहोत आणि या एंट्री पाठ करायच्या आहेत आपल्याला. परंतु पाठ करताना आपल्याला रट्टा नाही मारायचा. आपला DNA कॉमर्सचा उद्दिष्टच आहे की आपल्याला अकाउंटन्सी सोपी बनवायची आहे. अगोदर मी जर्नल एंट्री तुमच्या समोर लिहून घेतलेले आहे, कारण मी जर लाईव्ह तुम्हाला लिहून दिलं तर खूप टाइम जाईल. तर व्यवस्थित एंट्री बघा आणि नोटबुक घेऊन बसा. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीजमध्ये जेवढे पण लेक्चर तुम्ही करणार त्या सगळ्या नोटबुकमध्ये माझ्यासोबत सोडवा, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक सगळ्यात अतिशय महत्त्वाचा आहे आणि व्यवस्थित समजेल. तर जर्नल एंट्री 8 एंट्री आहे. तुम्ही या तुमच्या नोटबुकमध्ये नंतर लिहू शकतात स्क्रीनशॉट काढून. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 एंट्री अगोदर आपण समजून घेऊ आणि एंट्रीची टेक्निक समजून घेऊ, पाठ कशा करायच्या. तर अगोदर पहिली एंट्री या टॉपिकमध्ये आहे बघा, रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल. रिडक्शन म्हणजे कमी होणे. काय कमी झालं? शेअर कॅपिटल, आणि कंसामध्ये दिलं विदाउट चेंजिंग फेस व्हॅल्यू आणि दुसऱ्या एंट्रीचं नाव दिलं चेंजिंग फेस व्हॅल्यू. हे नेमकं काय भानगड आहे? तर एक लक्षात घ्या, आपण जर्नल एंट्री शिकण्या अगोदर परत इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये जाऊ. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय करतात? तर तुम्ही कंपनीचं जे काही कॅपिटल आहे, कंपनीचे जे काही असेट आणि लायबिलिटी आहे त्या चेंज करतात इंटरनली. कोणत्याही कंपनी वगैरे बंद करत नाही, नवीन कंपनी सुरू करत नाही. तर याला म्हणतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. थेरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो? तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये लायबिलिटीज असेट्स चेंज केल्या जातात. आपण दोन पार्ट करूया, लायबिलिटीज आणि असेट्स. तर या काय केल्या जातात? तर लायबिलिटीची व्हॅल्यू कमी जास्त केली जाते, असेटची व्हॅल्यू कमी जास्त केली जाते. म्हणजे इनक्रीज किंवा डिक्रीज. असेट पण त्याच्या व्हॅल्यू कमी जास्त होणार, म्हणजे इनक्रीज किंवा डिक्रीज. आता विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. ज्या असेट आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू तुमच्या इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये चेंज होतात त्याचा इफेक्ट काय होतो? तर या व्हॅल्यू कमी जास्त झाल्या तर आपल्याला काय होतं? एक तर प्रॉफिट होणार किंवा लॉस होणार. मग त्या प्रॉफिट आणि लॉसच्या एंट्रीज तुम्हाला इथं करायच्या आहे आणि जेवढं पण प्रॉफिट होतं, जेवढं पण लॉस होतो ते कोणत्या अकाउंटला तुम्हाला सेटल करायचे आहे? तर हे सगळे सेटल करणार आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. तर विद्यार्थी मित्रांनो, एंट्री समजण्या अगोदर आपण या 2 पॉईंट व्यवस्थित समजू. लायबिलिटी. आता मला सांगा, तुमच्या लायबिलिटी आहे बिझनेसची. आपण कंपनी म्हणून आपण कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करूया. आपण कंपनी आहोत आणि आपल्या लायबिलिटी वाढल्या, इन्क्रीज झाल्या. तर काय झालं आपलं?
लायबिलिटीची व्हॅल्यू जर वाढली, म्हणजे 2 लाखाची लायबिलिटी होती 5 लाख झाली, लायबिलिटीची व्हॅल्यू जर वाढली तर आपलं काय होणार, तर आपला होणार लॉस. लायबिलिटी ज्या वेळेस वाढेल त्यावेळेस काय होणार, लॉस होणार. आणि लायबिलिटीची व्हॅल्यू जर कमी झाली तर आपलं काय होणार, आपल्याला 2 लाख द्यायचे होते, आपली व्हॅल्यू कमी झाली 1 लाखच झाली, आपलं काय होणार, प्रॉफिट होणार. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. लायबिलिटी वाढल्या तर तुमचं लॉस होतं, लायबिलिटी कमी झाल्या तर तुमचा प्रॉफिट होतो, आपला प्रॉफिट होतो कंपनीचा. तसंच ॲसेटचा विचार करूया. आपल्याकडे ॲसेट आहे आणि ॲसेट वाढल्या, आपल्याकडे ॲसेट आहे 4 लाखाची आणि वाढल्या 5 लाख झाल्या, तर आपली ॲसेट वाढली, आपली प्रॉपर्टी, आपली मालमत्ता वाढली, तर ॲसेट वाढली म्हणजे आपला काय झाला, फायदा झाला, म्हणजे प्रॉफिट. म्हणजे ज्या ज्या वेळेस ॲसेटचा बॅलन्स वाढेल त्या वेळेस प्रॉफिट होणार आणि ॲसेट जर कमी झाल्या तर काय होणार, लॉस होणार. हे खूप महत्त्वाची ट्रिक आहे. ही ट्रिक जर तुम्हाला समजली तर तुम्ही एंट्री कधीच चुकणार नाही. आणि एक लक्षात घ्या, बॅलन्स शीटमध्ये ज्या लायबिलिटी आणि ॲसेट असतात, सगळ्या लायबिलिटीचे जे काही बॅलन्स असतात त्या क्रेडिट बॅलन्स असतात. म्हणजे जितक्या पण लायबिलिटी आहे त्या क्रेडिट बॅलन्स म्हणून रेकॉर्ड होतात आणि ॲसेट साईड जी असते ती डेबिट बॅलन्स म्हणून रेकॉर्ड होते. म्हणजे ॲसेटला ज्या पण ॲसेट आहेत त्या सगळ्या डेबिटच्या आहेत आणि लायबिलिटीला ज्या पण लायबिलिटी आहेत त्या सगळ्या क्रेडिट आहेत. आता एक लक्षात घ्या, लायबिलिटी वाढल्या किंवा कमी झाल्या तर प्रॉफिट किंवा लॉस होतो, ॲसेट कमी वाढल्या किंवा कमी झाल्या तरी प्रॉफिट आणि लॉस होतो. तर एवढंच लक्षात ठेवायचं, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये एक तर तुमच्या लायबिलिटीची व्हॅल्यू कमी होणार किंवा जास्त होणार, ॲसेटची व्हॅल्यू कमी होणार किंवा जास्त होणार, म्हणजेच तुम्हाला एकतर प्रॉफिट होणार किंवा लॉस होणार, प्रॉफिट होणार किंवा लॉस होणार. आणि हे जेवढं पण लॉस, जेवढा पण प्रॉफिट होतो, जेवढा पण लॉस, जेवढा पण प्रॉफिट होतो तो फक्त आणि फक्त एका अकाउंटला रेकॉर्ड करायचं आणि त्या अकाउंटचं नाव आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. हे तुम्हाला समजलं पाहिजे. जेवढं पण लॉस आणि प्रॉफिट होणार ते सगळे प्रॉफिट आणि लॉस कोणत्या अकाउंटला रेकॉर्ड करणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. आता खूप सोपं आहे. आता बघा एंट्रीचं नाव काय, हा ट्रिक फक्त लक्षात घ्या. लायबिलिटी कमी झाल्या लॉस, सॉरी लायबिलिटी तुमच्या कमी झाल्या प्रॉफिट आणि लायबिलिटी वाढल्या तर लॉस, ॲसेट तुमच्या वाढल्या तर प्रॉफिट, ॲसेट कमी झाल्या तर लॉस. आता मला सांगा, रिडक्शन इन शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल लायबिलिटी साईडला असतं, रिडक्शन म्हणजे कमी, तुमचं शेअर कॅपिटल कमी होतोय म्हणजे लायबिलिटी कमी होते. मग लायबिलिटी जर कमी झाली तर तुमचा काय असतो, प्रॉफिट असतो. लायबिलिटी जर कमी झाली तर तुमचा काय असतो, प्रॉफिट असतो. मग प्रॉफिट किंवा लॉस कोणत्या अकाउंटला दाखवायचं आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ज्या ज्या वेळेस तुमच्या ॲसेट आणि लायबिलिटी चेंज होणार, प्रॉफिट आणि लॉस होणार, तुम्हाला एक अकाउंट कंपल्सरी रेकॉर्ड करायचा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता नॉमिनल अकाउंटचा नियम लक्षात घ्या. नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे ज्या डेबिटला असेल तर लॉस आणि क्रेडिटला असेल तर प्रॉफिट. बस एवढंच करायचं. तुम्हाला त्या एंट्रीमुळे तुम्हाला जर लॉस होत असेल तर लॉस म्हणजे डेबिट आणि प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट म्हणजे क्रेडिट. त्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंटला प्रॉफिट आणि लॉस तुम्ही रेकॉर्ड करणार, तर तो प्रॉफिट आणि लॉस कुठे रेकॉर्ड करायचा, जर प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट करायचं आणि लॉस झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट करायचं. बस संपलं, झाली एंट्री तयार. एंट्री पाठ करण्याची गरज नाही, रट्टा मारण्याची गरज नाही, खूप सोपं आहे. तर व्यवस्थितपणे समजून घ्या. पहिली एंट्री, रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल विदाउट चेंजिंग फेस व्हॅल्यू. शेअर कॅपिटल कमी झाला, लायबिलिटी कमी झाली, याचा अर्थ प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला. बघा कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट साईडला. मग कशामुळे कमी झाला, काय चेंज झालं, शेअर कॅपिटल चेंज झालं, तर एंट्री काय करणार, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. प्रॉफिट होतोय म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला झालं. आता इथं या एंट्रीमध्ये आणि 2 नंबरच्या एंट्रीमध्ये काय फरक, या 8 एंट्री व्यवस्थित समजून घ्या. दुसरी एंट्री आहे रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल बाय चेंजिंग फेस व्हॅल्यू. आता इथं डायरेक्ट शेअर कॅपिटलची फेस व्हॅल्यू चेंज करताय, म्हणजे तुम्ही जुना शेअर कॅन्सल करतात आणि नवीन शेअर कॅपिटल तुम्ही नवीन शेअर इंट्रोड्यूस करतात. मग इथं 2 शेअर आले, एक ओल्ड शेअर तुम्ही कॅन्सल केलं, त्याच्या बदल्यात नवीन फेस व्हॅल्यूचा शेअर लॉन्च केला, म्हणजे 2 शेअर कॅपिटल आले, ओल्ड शेअर कॅपिटल, न्यू शेअर कॅपिटल. जर तुम्ही शेअर कॅपिटल कॅन्सल केलेला नसेल तर फक्त एवढीच एंट्री, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. परंतु तुमच्या एंट्रीमध्ये नवीन शेअर कॅपिटल लॉन्च झाला, फेस व्हॅल्यू बदलली, 100 रुपये फेस व्हॅल्यू होती 50 झाली, 70 झाली, फेस व्हॅल्यू चेंज झाली, तर याचा अर्थ तिथं 2 शेअर कॅपिटल आहे,
ओल्ड शेअर कॅपिटल आणि न्यू शेअर कॅपिटल. मग काय करायचं एंट्री, आता तुमची लायबिलिटी परत रिडक्शन करताय म्हणजे कमी होणार, मग कमी होणार याचा अर्थ प्रॉफिट होणार. प्रॉफिट म्हणजे कोणता, क्रेडिट साईड, कोणता अकाउंट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपला परत क्रेडिटलाच जाणार. मग डेबिटला काय, तर डेबिटला हाच अकाउंट ठेवायचा, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. फक्त एक नवीन अकाउंट क्रेडिटला परत ऍड झाला टू शेअर कॅपिटल अकाउंट. तर एक लक्ष द्या, फेस व्हॅल्यू मध्ये बदल नाही झाला आणि शेअर कॅपिटल कमी झालं तर फक्त एवढीच एंट्री करायची, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि फेस व्हॅल्यू मध्ये बदल झाला, जुना शेअर नवीन शेअर 2 शेअर तिथं दिसतात, तर एंट्री हीच करायची, फक्त क्रेडिटला अजून एक अकाउंट ऍड करायचं आणि त्याला म्हणायचं नवीन शेअर कॅपिटल, न्यू फेस व्हॅल्यू. म्हणजे ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू न्यू शेअर कॅपिटल अकाउंट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. म्हणजे हीच एंट्री आहे, फक्त क्रेडिटला नवीन शेअर कॅपिटल आपला इकडे आलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरी एंट्री आहे रिडक्शन, डिक्रीज, कमी झालं. काय, लायबिलिटी कमी झाली. तुम्हाला माहिती लायबिलिटी कमी झाली तर तुमचा प्रॉफिट होतो. प्रॉफिट म्हणजे कोणती साईड, क्रेडिट साईड. कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. बघा कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आलं. मग काय कमी झाली, लायबिलिटी. जी लायबिलिटी कमी झाली त्या लायबिलिटीचं नाव क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेबल, शेअर प्रीमियम, जी कमी झाली ती. म्हणजे एंट्री काय, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. त्याच्यानंतर आता इन्क्रीज ऑफ असेट. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं तुमची असेट वाढली म्हणजे तुमचा काय झाला, प्रॉफिट म्हणजे कोणती साईड, क्रेडिट साईड. कोणत्या अकाउंटची, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. म्हणजे त्या एंट्रीमध्ये परत कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे जाणार, क्रेडिटला. बघा इन्क्रीज ऑफ असेट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. काय वाढलं, असेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. त्याच्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची एंट्री आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही एंट्री आपल्याला लास्टला करायची आहे. तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली असेल किंवा दिलेली नसेल तरी सुद्धा ही एंट्री करावीच लागेल. ॲडजस्टमेंट नाही दिली तरी करायची. एंट्रीचं नाव काय, राईट ऑफ म्हणजे कमी करा. राईट ऑफ म्हणजे कमी करणे. काय कमी करणे, फिक्टिशियस असेट म्हणजे काल्पनिक असेट, ज्या बोगस असेट कंपनीकडे असतात. इंटँजिबल असेट अदृश्य, आणि डिक्रीज ऑफ असेट का ज्या काय फिक्स असेट कमी होतात त्या. म्हणजे 3 असेट याच्यामध्ये आल्या. फिक्टिशियस असेट कोणकोणत्या त्या तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा. फिक्टिशियस असेट तुमच्या कोणकोणत्या असतात, असेट साईडला असतात. प्रॉफिट अँड लॉस, त्याचा बॅलन्स दिला जातो. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, ही सुद्धा फिक्टिशियस असेट आहे. त्याच्यानंतर तुमची अंडररायटर्स कमिशन, ही सुद्धा फिक्टिशियस असेट आहे. तर त्याच्यानंतर इंटँजिबल असेट तुम्हाला माहितीच आहे, गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क वगैरे. आणि एखादी असेट कमी झाली तर ती पण इथंच रेकॉर्ड करायची. तर आता मला सांगा, असेटची व्हॅल्यू कमी होणार, राईट ऑफ करणार म्हणजे कमी करणार. मग तुमच्या असेट कमी झाल्या म्हणजे तुमचा लॉस होतोय. लॉस म्हणजे कोणती साईड, डेबिट. आणि प्रॉफिट आणि लॉस साठी कोणता अकाउंट आहे, कॅपिटल रिडक्शन. मग लॉस म्हणजे डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला येणार. मग एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू ज्या असेट तुम्ही कमी केल्या त्या. फिक्टिशियस असेट बघा, प्रॉफिट अँड लॉस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडररायटर्स कमिशन, इंटँजिबल असेट, गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, खूप सारे आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एखादी असेट, फिक्स असेट जर कमी झाली ती पण इथं क्रेडिटला लिहायचं. ही एंट्री केल्यानंतर या एंट्रीमध्ये काहीतरी डिफरन्स येणार डेबिट आणि क्रेडिटमध्ये. तर क्रेडिटला जर डिफरन्स आलं तर त्या डिफरन्सला नाव द्यायचं कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. या एंट्रीमध्ये क्रेडिटला एक डिफरन्स येणार आणि त्या डिफरन्सला नाव देणार तुम्ही कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. जर तुमची डेबिट साईड जास्त असेल आणि क्रेडिटला डिफरन्स येत असेल तर तुम्ही इथं म्हणणार कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तर ही एंट्री झाली. फिक्टिशियस असेट कमी करायच्या, इंटँजिबल असेट कमी करायच्या, ॲडजस्टमेंट दिली नसली तरी सोडवायची. आणि ही एंट्री सगळ्यात लास्टला करत चला म्हणजे तुम्ही चुकणार नाही. एंट्रीमध्ये काय करणार, तुमच्या असेट कमी करणार म्हणजे तुमचा लॉस होणार. लॉस म्हणजे कोणती साईड, डेबिट साईड. कोणता अकाउंट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला घ्या आणि ज्या असेट कमी केल्या, फिक्टिशियस असेट, इंटँजिबल असेट, त्या सर्व इथं रेकॉर्ड करा. आणि इथं जो डिफरन्स येईल त्याला नाव द्या कॅपिटल रिझर्व्ह. एंट्री नंबर 5 झाली विद्यार्थी मित्रांनो. 6वी एंट्री रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस. तुम्ही एक्सपेन्सेस पेड करताय. एक्सपेन्सेस पेड करता म्हणजे तुमच्याकडून कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि एक्सपेन्सेसमुळे जाणार म्हणून एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. झाली एंट्री तयार. त्याच्यानंतर 7वी एंट्री. ही एंट्री ॲडजस्टमेंट दिली तरच करायची. एंट्रीचं नाव काय आहे, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. लायबिलिटी साईडला असतं प्रॉफिट. आणि प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन युटिलाइज करा असं सांगितलं जातं. जर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन युटिलाइज करा असं सांगितलं तर एंट्री करायची. खूप महत्त्वाची. आता तुमचे लायबिलिटी काय करताय, तुम्ही युटिलाइज करताय म्हणजे लायबिलिटी काय होणार, तुमची कमी होणार. मग लायबिलिटी कमी होणार याचा अर्थ तुम्हाला काय होणार, प्रॉफिट होणार. म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट तिथं पण क्रेडिटला. प्रॉफिट म्हणजे क्रेडिटला.
तर आता काय करायचं, जो प्रॉफिट तुम्ही वापरताय तो डेबिटला घ्यायचा. मग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन टू दुसरा अकाउंट, आपल्याला माहिती दुसरा अकाउंट नेहमी कोणता आहे, कॅपिटल रिडक्शन. मग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट, झाली एंट्री तयार. त्याच्यानंतर आता ही एंट्री काय परीक्षेमध्ये येत नाही, परंतु लक्षात राहू द्या या 7च एंट्र्या खूप महत्त्वाच्या आहे. 8वी एंट्री काय, कॅन्सल करताय तुम्ही. काय कॅन्सल करताय, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स, प्रॉफिटचे बॅलन्सेस कोणत्या साईडचे, लायबिलिटी साईडचे. मग लायबिलिटी साईडचे बॅलन्सेस तुम्ही कॅन्सल करताय म्हणजे कमी करताय, लायबिलिटी तुमची कमी होते. मग लायबिलिटी कमी होते याचा अर्थ प्रॉफिट होतोय. प्रॉफिट म्हणजे कोणती साईड, क्रेडिट साईड. कोणत्या अकाउंटला देणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅपिटल रिडक्शन आलं क्रेडिटला. मग डेबिटला ते बॅलन्सेस जे कमी झाले ते कोणकोणते बॅलन्स असतात तुम्हाला माहिती आहे, जनरल रिझर्व, रिझर्व फंड, शेअर प्रीमियम, हे सर्व बॅलन्सेस आहे जे लायबिलिटीला दिले जातात. आणि ते जर कॅन्सल झाले तर ते सगळे डेबिटला जाणार आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला जाणार. तर या पद्धतीने त्या एंट्र्या आहे. एकूण 8 बेसिक एंट्र्या आहे, त्याच्यापैकी 7 पर्यंतच लक्षात ठेवा. 7 बेसिक एंट्री तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत, त्या जमल्या पाहिजे, रट्टा मारू नका. या 7 बेसिक एंट्र्यामध्ये तुम्ही एक अकाउंट कॉमन वापरताय, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे रेकॉर्ड करायचं फक्त एवढं लक्षात घ्या. एंट्री जर लायबिलिटीची असेल आणि लायबिलिटी जर कमी होत असेल किंवा वाढत असेल, लायबिलिटी जर वाढली तर तुमचा लॉस आहे, लायबिलिटी जर कमी झाली तर तुमचा प्रॉफिट आहे. मग लायबिलिटी वाढली, लॉस म्हणजे डेबिटला द्यायचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ज्या ज्या वेळेस लॉस होणार त्यावेळेस कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला लिहा, ज्या ज्या वेळेस प्रॉफिट होणार त्यावेळेस कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला लिहा. बस एवढंच करायचं. मग आता लायबिलिटी वाढली, लॉस झाला, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला लिहा आणि लायबिलिटी अकाउंट जी असेल ती क्रेडिटला, ती जाणार क्रेडिटला. आता लायबिलिटी तुमची कमी झाली, प्रॉफिट झाला, प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला द्या आणि डेबिटला काय, लायबिलिटी. त्याच्यानंतर काय, असेट, असेट वाढली, प्रॉफिट झाला, प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठं जाणार, क्रेडिटला. मग क्रेडिटला कॅपिटल रिडक्शन, डेबिटला असेट. त्याच्यानंतर असेट कमी झाली, लॉस झाला, लॉस म्हणजे डेबिट साईड, मग कॅपिटल रिडक्शनला डेबिट द्या आणि असेट जी कमी झाली तिला क्रेडिट द्या, संपला विषय. तर या पद्धतीने तुम्ही त्या एंट्र्या पाठ करू शकतात. खूप महत्त्वाच्या एंट्र्या होत्या या 8 एंट्र्या. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो काही ॲडिशनल एंट्री आहेत, त्याला मी पाठ करायला सांगणार नाही, फक्त लक्षात ठेवा त्या 8 एंट्र्या जर केल्या तर तुमच्या 80% प्रॉब्लेम सुटला. आता ॲडिशनल 11 एंट्र्या फक्त आपण वाचू, त्याला ट्रिक नाही आहे, फक्त तुम्ही त्या आल्या तर आपण त्या पद्धतीने त्या सोडू. आता तुम्ही असेट परचेस केली, 11वी 12वीला शिकलो आपण, असेट परचेस केली, परचेस म्हणजे खरेदी, खरेदी केल्यामुळे कॅश जाणार, कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि कशामुळे कॅश गेली, असेटमुळे, मग असेट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट झालं. सेल केली आपण, परचेस केल्यानंतर तुमची कॅश जात होते, सेल विकलं, विकल्यानंतर तुमच्याकडे कॅश येणार, मग कॅश अकाउंट डेबिटला द्या, असेट अकाउंट क्रेडिटला द्या, याचीच उलट एंट्री. त्याच्यानंतर तुम्ही जे विकलं असेट त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट झाला, काय झाला, प्रॉफिट. तर मी काय सांगितलं, प्रॉफिट आणि लॉससाठी कोणता अकाउंट आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट एक ॲड होणार. तर आता सेलची एंट्री तुम्हाला माहिती आहे, सेल म्हणजे काय, कॅश येणार, मग कॅश अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. आणि प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, क्रेडिट, आणि लॉस झाला तर डेबिट. मग प्रॉफिट होतोय म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला घ्या, मग टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता लॉस होतोय सेलच्या एंट्रीमध्ये, सेल केलं म्हणजे पैसे येणार, कॅश अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, एवढी तर एंट्री होणारच. परंतु आता लॉस होतोय, लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन कुठे देणार, डेबिटला. मग याच एंट्रीमध्ये जे कॅश अकाउंट डेबिट आहे त्याला परत डेबिटला अजून एक अकाउंट घ्यायचं, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅश अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन, लॉस झाला म्हणून डेबिट, प्रॉफिट झाला तर क्रेडिटला घ्यायचं टू असेट अकाउंट. त्याच्यानंतर पुढची एंट्री काय, फॉर इश्यू ऑफ न्यू शेअर्स. ही पण ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये येते. तुम्ही कंपनीने नवीन शेअर दिले, मग कंपनीने नवीन शेअर विकले तर कंपनीला काय मिळणार, कॅश मिळणार, मग कॅश अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. मग कोणते पण शेअर असू शकतात, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, जे असतील ते लिहा. मग कॅश अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट ही एंट्री करणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचे 2 एंट्र्या, कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स आणि सब डिव्हिजन ऑफ शेअर्स. मग कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स म्हणजे काय, तर त्याची शॉर्टमध्ये मी इथं कंसामध्ये लिहिलं बघा, स्मॉल टू लार्ज. लहान लहान शेअरचे एका मोठ्या शेअरमध्ये रूपांतर करणे, म्हणजे कन्वर्ट दी स्मॉल डिनॉमिनेशन ऑफ शेअर इनटू वन लार्जर डिनॉमिनेशन, त्याला म्हणणार कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स. मग लहान शेअरचे एका मोठ्या शेअरमध्ये रूपांतर करणे. बघा 10 शेअर होते 10 रुपयाचे, 10 शेअर 10 रुपयाचे, 10 शेअर आहे लहान लहान, त्याला कन्वर्ट केलं एका शेअरमध्ये आणि त्याची किंमत किती, 100 रुपये. 10 शेअर एका शेअरमध्ये कन्वर्ट केले म्हणजे लहान शेअर एका शेअरमध्ये कन्वर्ट केले तर त्याला म्हणतात कन्सॉलिडेशन. आणि मोठा शेअर अनेक लहान लहान शेअरमध्ये
कन्वर्ट केला, एकच मोठा शेअर अनेक लहान भागामध्ये कन्वर्ट केला तर त्याला म्हणतात सब डिव्हिजन. तर कन्सॉलिडेशन आणि सब डिव्हिजन त्याच्या एंट्र्या सेमच आहे. काय करायचं, शेअर कॅपिटल कन्वर्ट केला मोठ्या शेअर कॅपिटलमध्ये, मग शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, परत शेअर कॅपिटल कन्वर्ट केला लहान शेअरमध्ये, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. इथं तुम्ही जे कन्वर्ट करतात तर तिथं दोन शेअर कॅपिटल असतात, एक ओल्ड शेअर कॅपिटल आणि एक न्यू शेअर कॅपिटल. तर एंट्र्या सेम आहे. ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटला घ्यायचं आणि न्यू कॅपिटल जो कन्वर्ट केला तो क्रेडिटला घ्या. ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटला घ्या, कन्वर्ट केलेला न्यू क्रेडिटला घ्या. फक्त काय करायचं, कन्सॉलिडेशन म्हणजे लहान शेअर एकाच शेअरमध्ये, म्हणजे 10 शेअर एकच शेअर केला 100चा आणि 100चा एका शेअरचे किती शेअर केले, 10 शेअर, याला म्हणतात सब डिव्हिजन. तर एंट्र्या सेम आहे, त्या एंट्र्या आपण लक्षात ठेवायचं. कन्सॉलिडेशन सांगू द्या किंवा सब डिव्हिजन सांगू द्या. तुम्हाला सांगितलं 10 शेअरचा एकच शेअर केला, एकच शेअर केला म्हणजे कन्सॉलिडेट केलं, एकच शेअर केलं. तुम्हाला सांगितलं एक शेअरचे 10 शेअर केले म्हणजे लहान शेअरचे मोठ्या शेअरचे अनेक लहान शेअर केले म्हणजे सब डिव्हिजन. कोणतीही एंट्री असू द्या, एंट्री सेम आहे. ओल्ड कॅपिटल टू न्यू कॅपिटल, ओल्ड कॅपिटल अकाउंट डेबिट टू न्यू कॅपिटल अकाउंट डेबिट. तर या पद्धतीने आपण घेणार आणि कॅपिटल कोणते पण असू शकतात, इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर. पुढचा एंट्री आहे सरेंडर ऑफ शेअर्स. मग शेअर सरेंडरच्या 4 एंट्र्या आहे. या 4 एंट्र्या तुम्ही लक्षात ठेवा आणि या पाठ करून ठेवा, कारण शेअर सरेंडरची ॲडजस्टमेंट जर विचारली तर या एंट्र्या तुम्हाला करता आले पाहिजे. पहिले तुमचे शेअर सरेंडर झाले, सरेंडर शेअर्स झाले तर एंट्री काय करणार, तुमचे शेअर सरेंडर झाले, शेअर कशातून देणार, कॅपिटलमधून. मग शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर सरेंडर अकाउंट. म्हणजे पहिल्या एंट्रीमध्ये शेअर सरेंडर अकाउंट क्रेडिटला जातो, एवढं लक्षात ठेवा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर सरेंडर अकाउंट. आणि बाकीच्या ज्या 3 एंट्र्या आहे ना, त्या तिन्ही एंट्र्यामध्ये शेअर सरेंडर अकाउंट बघा, डेबिट डेबिट डेबिट, तिन्ही एंट्र्यामध्ये शेअर सरेंडर अकाउंट डेबिटला जातो. फक्त पहिल्या सरेंडरच्या एंट्रीमध्ये क्रेडिटला जाणार, डेबिटला कॅपिटल येणार. कोणताही इक्विटी शेअर असेल तर इक्विटी, प्रेफरन्स असेल तर प्रेफरन्स. आता शेअर सरेंडर जे होते ते कन्वर्ट केले प्रेफरन्स शेअर्स. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक एंट्रीमध्ये शेअर सरेंडर डेबिटला जाणार. मग आता क्रेडिटला काय, तर कशामध्ये कन्वर्ट केले, प्रेफरन्स शेअर. तर एंट्री होणार शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल, झाली एंट्री. त्याच्यानंतर सरेंडर शेअर तुम्ही रिइश्यू केले कुणाला, क्रेडिटर आणि डिबेंचरला, तर शेअर सरेंडर डेबिटलाच राहणार. फक्त आता विद्यार्थी म्हणणार सर रिइश्यू झाले क्रेडिटर्स आणि डिबेंचर, मग त्यांचं नाव लिहा. नाही, त्यांना आपण शेअर इश्यू केले, शेअर्स रिइश्यू दिले, शेअर्स, मग शेअर कॅपिटल क्रेडिटला घ्या. मग शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. डिबेंचर आणि क्रेडिटर्स घेऊ नका, कारण त्यांना शेअर्स तुम्ही इश्यू करताय, मग शेअर्स इश्यू करता म्हणून शेअर कॅपिटल घ्या. त्याच्यानंतर शेअर सरेंडर कॅन्सल झाले तरी शेअर सरेंडर अकाउंट डेबिटलाच राहणार आणि कॅन्सल झालं तर तुमचा काय होणार, प्रॉफिट होणार. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट, मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला लिहा. तर या पद्धतीने शेअर सरेंडरच्या 4 एंट्र्या तुम्ही पाठ करून ठेवा. सब डिव्हिजन आणि कन्सॉलिडेशनच्या एंट्र्या सेम आहे. ओल्ड कॅपिटल डेबिट टू न्यू कॅपिटल, ओल्ड कॅपिटल डेबिट टू न्यू कॅपिटल, या एंट्र्या झाल्या. त्याच्यानंतर या तर 12वीच्या 11वी 12वीच्या बेसिक एंट्र्या आहे. असेट परचेस केल्यानंतर तुमची कॅश जाते, असेट येते, असेट टू कॅश. सेल केल्यानंतर कॅश येते, असेट तुमची जाते, कॅश टू असेट. सेल केल्यानंतर प्रॉफिट झाला तर सेलची एंट्री लक्षात ठेवायची, कॅश टू असेट, कॅश टू असेट. प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्यायचं. लॉस झाला कशावर, सेल, परत सेलची एंट्री लक्षात घ्यायची, कॅश टू असेट. आणि लॉस झाला तर कॅपिटल रिडक्शन डेबिटला घ्यायचं, मग कॅश टू असेटमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला. ही एंट्री फक्त एक पाठ करून घ्या. नवीन शेअर इश्यू केले तर नवीन शेअर इश्यू केले म्हणजे तुम्हाला कॅश मिळणार, मग कॅश अकाउंट डेबिटला घ्या आणि शेअर कॅपिटल क्रेडिटला घ्या, मग कॅश अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने 11 एंट्र्या पण आपण शिकलो आणि या 8 बेसिक एंट्र्या पण आपण शिकलो. 8 एंट्र्यापैकी या 7 पर्यंत एंट्र्या खूप महत्त्वाच्या आहे आणि एकही एंट्री पाठ करायची गरज नाही. ट्रिक लक्षात घ्या, प्रत्येक एंट्रीमध्ये काहीतरी चेंज होणार, लायबिलिटीमध्ये किंवा असेटमध्ये, आणि त्याच्यामुळे प्रॉफिट किंवा लॉस होणार. ज्या वेळेस प्रॉफिट होणार त्या वेळेस कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला लिहा, प्रॉफिट झाला तर. आणि जर लॉस झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला लिहा. प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला, लॉस झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला. आता लॉस आणि प्रॉफिट तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. लायबिलिटी कमी झाल्या तर आपला प्रॉफिट आहे, वाढल्या तर आपलं लॉस आहे. असेट वाढल्या तर आपलं प्रॉफिट आहे आणि कमी झाल्या तर आपलं लॉस आहे. आता मला सांगा, लॉस होतोय मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठं, डेबिटला. प्रॉफिट होतोय कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठं, क्रेडिटला. प्रॉफिट होतोय कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे, क्रेडिटला. लॉस होतोय कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे, डेबिटला. या पद्धतीने लक्षात घ्या. या व्यतिरिक्त अजून एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना सांगेल.
खूप महत्त्वाची, खूप सोपी ट्रिक आहे. हे कॅपिटल रिडक्शनची ट्रिक तर समजली. प्रॉफिट आणि लॉस सगळे कोणत्या अकाउंटला? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. प्रॉफिट असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आणि लॉस होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. या व्यतिरिक्त पण एक ट्रिक आहे. आता इथंच सांगतो. लायबिलिटी क्रेडिट बॅलन्सेस आहे आणि असेट डेबिट बॅलन्स आहे. आता लायबिलिटी क्रेडिट आहे आणि लायबिलिटी जर कमी करत असाल तर उलट करायचं. क्रेडिट ऐवजी काय? डेबिट. मग शेअर कॅपिटल क्रेडिट आहे, शेअर कॅपिटल कमी करताना जाणार डेबिट. बघा शेअर कॅपिटल डेबिट आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिट. आता लायबिलिटी तुमची असेट काय आहे? तुमची असेट डेबिट बॅलन्स आहे, पण असेट जर कमी झाली तर डेबिट ऐवजी कुठे जाणार? क्रेडिटला. बघा असेट सगळ्या क्रेडिटला झाल्या, कमी झाल्या म्हणून. म्हणजे जी बॅलन्स तुम्ही कमी करताय तो मी प्रॉब्लेम शिकवताना तुम्हाला सांगेलच. फक्त एवढं कॅपिटल रिडक्शनचं अकाउंट कुठे डेबिट आणि क्रेडिट कधी करायचं एवढं लक्षात घ्या. आणि या 7 बेसिक एंट्र्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. 8 आहे परंतु 7 महत्त्वाच्या लक्षात घ्या. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, इथं शेअर कॅपिटल जुनाच आहे, त्याच्यामध्ये नवीन शेअर कॅपिटल लॉन्च नाही झाला तर एवढीच एंट्री करायची. आणि नवीन कॅपिटल फेस व्हॅल्यू बदलली, नवीन कॅपिटल आला तर हीच एंट्री करायची. फक्त या एंट्रीमध्ये एक अकाउंट क्रेडिटला घ्यायचा, न्यू शेअर कॅपिटल. एंट्री तीच आहे, शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन, शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. फक्त नवीन लॉन्च झाला म्हणून तो एक क्रेडिटला ऍड करा, न्यू शेअर कॅपिटल. मग एंट्री काय होणार? ओल्ड शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू न्यू शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. तर या पद्धतीने ते करा. या व्यतिरिक्त आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. तर त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला इथंच सांगतो. कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण अगोदर बघूया. 2 साईड असणार, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही नाव द्या लॉसेस टू बी रिटर्न ऑफ. काय नाव देणार? लॉसेस टू बी रिटर्न ऑफ. जे लॉस आहे ते तुम्ही कमी केलेले ते इथं लिहा. आणि अवेलेबिलिटी ऑफ फंड्स. अवेलेबिलिटी ऑफ फंड्स म्हणजे जे फंड्स तुमच्याकडे अवेलेबल होते पेमेंट ज्या फंडसाठी, तर ते फंड्स सगळे तुम्ही इथं बायनी रेकॉर्ड करा. आता ते कसे करायचे मी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सांगेल. खूप सोपं आहे. जे लेजर पोस्टिंग आपण शिकलेलं आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट जर डेबिटला असेल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट जर डेबिटला असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि टू सगळे क्रेडिटचे नावं लिहायचे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि डेबिटचं नाव लिहायचं. आपण हे शिकलेलोच आहोत. तर हे मी परत तुम्हाला प्रॉब्लेममध्ये शिकवेल. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंटचं टेन्शन नाही विद्यार्थी मित्रांनो. 2च मिनिटात कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज होतो. क्लोज झाल्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जर डिफरन्स येत असेल डेबिटला तर डेबिटच्या डिफरन्सला नाव द्या कॅपिटल रिझर्व आणि क्रेडिटला फरक आला तर त्याला नाव द्या गुडविल. बॅलन्सिंग फिगर कंसामध्ये आपण लिहिलेलं आहे. तर हा झाला कॅपिटल रिडक्शन अकाउंट. या व्यतिरिक्त तुम्हाला बॅलन्स शीट सोडवायची आहे आणि बॅलन्स शीट सोडवायची आहे व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये. बॅलन्स शीट आपल्याला जी सोडवायची आहे ती व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये सोडवायची आहे. मग व्हर्टिकल फॉर्मॅट म्हणजे उभा, हॉरिझॉन्टल बनवायची नाही. एक डावी साईडला लायबिलिटी, उजव्या साईडला असेट असं नाही बनवायचं. व्हर्टिकल म्हणजे काय? सुरुवातीला लायबिलिटी आणि त्याच्या खाली असेट. मग 2 पार्ट करायचे, 2 पार्ट. मग लायबिलिटीचं पूर्ण नाव काय? इक्विटी आणि लायबिलिटी असं नाव द्यायचं. हा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट असेट. फॉर्मॅट फक्त सांगतो कशी बनवायची. बॅलन्स शीट बनवायची, पहिल्या पार्टला नाव द्यायचं इक्विटी आणि लायबिलिटी. इक्विटी आणि लायबिलिटीमध्ये 2 भाग असतात. एक इक्विटी म्हणजे शेअर कॅपिटल आणि दुसरं असतं लायबिलिटी. मग पहिलं नाव द्यायचं शेअर होल्डर फंड. मग शेअर होल्डर फंड मध्ये नाव द्यायचं शेअर कॅपिटल. 2च शेअर कॅपिटल असतात, इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर. तरी इथं तुम्ही शेअर होल्डर फंड नाव द्या, शेअर कॅपिटल खाली 3-4 लाईन सोडून द्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा पार्ट असतो शेअर कॅपिटल सोबत रिझर्व आणि सरप्लस नाव द्यायचं आणि 3-4 लाईन सोडायच्या. झाला आपला पहिला पार्ट कोणता? शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंडमध्ये 2च पॉईंट येणार, शेअर कॅपिटल लिहायचं आणि 3-4 लाईन सोडायचे. त्याच्यानंतर रिझर्व अँड सरप्लस लिहायचं, 3-4 लाईन सोडायचं. झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट याच्यामध्ये नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी, फिक्स लायबिलिटी. मग नॉन करंट लायबिलिटी नाव द्या आणि 2-3 लाईन सोडा. त्याच्यानंतर तिसरा पार्ट करंट लायबिलिटी. करंट म्हणजे शॉर्ट टर्म लायबिलिटी. मग करंट लायबिलिटी नाव द्या आणि 2-3 लाईन सोडा. संपलं. आणि हे एवढे 3च पार्ट लिहायचे, शेअर होल्डर फंड, नॉन करंट लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी आणि त्याच्यानंतर टोटल. झाली पहिला पार्ट. पहिला पार्ट कोणता? इक्विटी आणि लायबिलिटी. आता दुसऱ्या पार्टचं नाव द्यायचं असेट. रोमन नंबर 1 इक्विटी आणि लायबिलिटी, रोमन नंबर 2 असेट. असेटमध्ये 2च पार्ट आहे, एक फिक्स असेट आणि करंट असेट. याला तुम्ही नॉन करंट असेट पण म्हणू शकतात, पण कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण त्याचं नाव बदललं फिक्स असेट. फिक्स असेट म्हणजे ज्या लॉंग टर्म असेट आहे. फिक्स असेट नाव द्या, 4-5 लाईन सोडून द्या. करंट असेट नाव द्या, 4-5 लाईन सोडू द्या आणि त्याच्यानंतर टोटल. झाला फॉर्मॅट तयार. बॅलन्स शीट कशी सोडवायची आपण प्रॉब्लेममध्ये शिकणारच आहोत. तर हा फॉर्मॅट पार्ट करा बॅलन्स शीटचा. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये 2 पार्ट आहे. पहिला इक्विटी आणि लायबिलिटी
आपण आत्तापर्यंत फक्त लायबिलिटी नाव द्यायचो, आता नाव द्यायचं इक्विटी आणि लायबिलिटी आणि दुसरं नाव असेट. इक्विटी आणि लायबिलिटीमध्ये 3 पार्ट. पहिला शेअर होल्डर फंड, दुसरा नॉन करंट लायबिलिटी आणि तिसरा करंट लायबिलिटी. मग शेअर होल्डर फंडमध्ये 2, शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस. नॉन करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी याच्यामध्ये 2च, असेटमध्ये फिक्स असेट आणि करंट असेट. संपलं फॉर्मॅट. आणि ओळी सोडा, 4-5 लाईन सोडा म्हणजे तुमचं बॅलन्स शीट तयार झालं. आणि हे खूप सोपं आहे, जर्नल एंट्रीवरूनच लेजर पोस्टिंग करायचं. 2च मिनिटात कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार होतो. तुम्हाला फक्त जर्नल एंट्री व्यवस्थित सोडवता आल्या पाहिजे आणि बॅलन्स शीट. तर सगळ्यात महत्त्वाच्या जर्नल एंट्री होत्या या आपण आज शिकलो. जर्नल एंट्री व्यवस्थित सोडवता आल्या पाहिजे. आता ॲडजस्टमेंटमध्ये, शेअर कॅपिटलच्या ॲडजस्टमेंटमध्ये एक शब्द तुम्हाला सांगतो, इथंच सांगतो, लक्ष द्या फक्त. एक शब्द दिला जाईल टू आणि एक शब्द दिला जाईल बाय. हे खूप महत्त्वाचे शब्द आहे. एक शब्द दिला जाईल टू आणि एक शब्द दिला जाईल बाय. हे शब्द जर आले विद्यार्थी मित्रांनो, टू शब्द जर आला तर नवीन शेअर लॉन्च करायचा नाही. नवीन शेअर लॉन्च करायचा नाही म्हणजे ही एंट्री करायची नाही, हीच एंट्री करा. टू शब्द आला तर. आता बाय शब्द जर आला तर बाय शब्दामध्ये दोन्ही एंट्र्या होऊ शकतात. एक तर नवीन एंट्री पण लॉन्च होऊ शकते किंवा जुनी एंट्री पण लॉन्च होऊ शकते. म्हणजे तुम्ही आता म्हणला सर कन्फ्यूज झालो आम्ही, टू आणि बाय म्हणजे काय समजलंच नाही. तुम्हाला डिटेलमध्ये 2च मिनिटामध्ये व्हिडिओमध्ये बनवून राहा. इथं आपण टू आणि बाय शिकून घेऊ. टू रिड्यूस असं सांगितलं. काय सांगितलं? टू रिड्यूस ₹70 आणि असं सांगितलं बाय ₹50. तर लक्षात घ्या, टू मध्ये आणि बाय मध्ये काय, तर टू म्हणजे काय, ₹270. 270 सांगितलं, जेवढं सांगितलं तेवढंच ठेवायचं. मराठीमध्ये आपण लिहूया, तेवढं ठेवा. आणि बाय म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जेवढं सांगितलं तेवढं कमी करा. अजून समजलं नसेल तर लक्ष द्या. 270 म्हणजे 70 ठेवायचे. मग 100चा शेअर आहे समजा, मग 70 ठेवायचे म्हणजे किती कमी करायचे, तर 30 कमी करायचे. आणि बाय सांगितलं बाय 50, मग बाय 50, जेवढं सांगितलं तेवढं कमी करा, मग 50 कमी करा. आता एक लक्षात घ्या, टू आणि बाय मी प्रॉब्लेममध्ये समजूनच सांगणार आहे. टू म्हणजे फक्त जेवढे सांगितले तेवढे ठेवायचे आणि शिल्लक राहिलेले कमी करायचे. 70 सांगितले तर 70 कमी नाही करायचे, 70 ठेवायचे, 30 कमी करायचे. बाय 50 जेवढे सांगितले तेवढे कमी करा. बाय 50 म्हणजे 50 सांगितले 50 कमी करा. बाय 40 सांगितले 40 कमी करा. बाय 70 सांगितले 70 कमी करा. बाय 80 सांगितले 80 कमी करा आणि शिल्लक राहिलेले ठेवा. समजलं? आता 2 रिड्यूस 70 म्हणजे 70 ठेवा, 30 कमी करा. 2 रिड्यूस 40 ठेवा, 60 कमी करा. 100चा शेअर आहे असं लक्षात घ्या. फक्त फेस व्हॅल्यू किती आहे, 100. 280 आता 80 ठेवायचे म्हणजे कमी किती करायचे, 20 कमी करायचे. 290 ठेवा, 10 कमी करा. म्हणजे 2 म्हणजे जेवढे सांगितले तेवढे ठेवायचे, शिल्लक राहिलेले कमी करायचे. बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे कमी करायचे आणि बाकीचे ठेवायचे. तर या पद्धतीने टू आणि बायचा अर्थ होतो. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस टू सांगितलं जाईल त्या वेळेस विदाउट चेंजिंग फेस व्हॅल्यू कोणती ॲडजस्ट अँड एंट्री करणार, विदाउट चेंजिंग. मग विदाउट चेंजिंग आपण शिकलो होतो, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन शेअर लॉन्च होत नाही ही एंट्री करायची. शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन ज्या वेळेस टू सांगितलं जाईल, फक्त त्याला एक्सेप्शन आहे. टूच्या एंट्रीमध्ये एक्सेप्शन सांगतो. टूच्या एंट्रीमध्ये कन्व्हर्टेड आणि फुल्ली पेड हे परत मी प्रॉब्लेममध्ये शिकवेल. आता फक्त लक्ष द्या. टूच्या एंट्रीमध्ये अपवाद सांगतो. कन्व्हर्टेड आणि फुल्ली पेड शब्द जर आला टूच्या ॲडजस्टमेंटमध्ये तर विदाउट चेंजिंग नाही, तर तुम्ही नवीन एंट्री करायची. नवीन शेअर कॅपिटल म्हणजे ओल्ड शेअर कॅपिटल, न्यू शेअर कॅपिटल, कॅपिटल रिडक्शन या पद्धतीने एंट्री करा. जर फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड शब्द आला टूच्या एंट्रीमध्ये, टूच्या ॲडजस्टमेंटमध्ये हे शब्द नाही आले,
तर तुम्ही जुनीच एंट्री करायची, नवीन शेअर कॅपिटल लॉन्च करायचा नाही. म्हणजे जुनी एंट्री काय, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि जर 2च्या एंट्रीमध्ये कन्व्हर्टेड आणि फुल्ली पेड शब्द जर आले तर तेव्हा तुम्ही जुनी एंट्री करायची नाही, नवीन शेअर लॉन्च करायचा. मग नवीन शेअर काय, जुना काढायचा म्हणजे 2 ला, नवीन आणायचा म्हणजे क्रेडिटला. मग जुना ओल्ड कॅपिटल डेबिट, न्यू कॅपिटल क्रेडिट आणि न्यू कॅपिटल रिडक्शन क्रेडिट, या पद्धतीने तुम्ही एंट्री करा. जर कन्व्हर्टेड आणि फुल्ली पेड शब्द आले तर नवीन शेअर कॅपिटलची एंट्री करायची. जर नाही आले तर 2च्या ॲडजस्टमेंटमध्ये फक्त जुन्या शेअर कॅपिटलचीच एंट्री करायची, नवीन शेअर कॅपिटल लॉन्च करायचा नाही. ह्या 2 एंट्र्या खूप महत्त्वाच्या आहेत. ही म्हणजे जुनं शेअर कॅपिटलची एंट्री करतात, नवीन लॉन्च करत नाही. आणि नवीन लॉन्च केलं तर फक्त याच्यामध्ये नवीन कॅपिटल क्रेडिटला घ्यायचं, बाकी एंट्री तीच आहे. तर या पद्धतीने 90% 2ची ॲडजस्टमेंटसाठी हीच एंट्री करा. 2च्या ॲडजस्टमेंटमध्ये कन्व्हर्टेड आणि फुल्ली पेड शब्द आले तर ही एंट्री करायची. आणि बायच्या ॲडजस्टमेंटमध्ये ही पण एंट्री होऊ शकते, ही पण एंट्री होऊ शकते, ते डिपेंड आहे तुम्हाला चेंज करून सांगितलं की नाही सांगितलं. फेस व्हॅल्यू चेंज नाही झाली तर ही एंट्री करायची, आणि फेस व्हॅल्यू चेंज झाली तर ही एंट्री करायची. या पद्धतीने तुम्ही एंट्र्या करा आणि प्रॉब्लेम सोडवा. आय होप तुम्हाला एंट्र्या समजलेल्या असतील. या एंट्र्या जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजल्या आज, तरच तुम्ही प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे समजू शकतात. आणि सगळ्या एंट्र्याचे इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसमध्ये होतात. फक्त कॅपिटल रिडक्शन अकाउंटला इफेक्ट द्या. लॉस झाला तर कॅपिटल रिडक्शन डेबिटला त्या एंट्रीमध्ये, आणि प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला त्या एंट्रीमध्ये. या पद्धतीने या 7 एंट्र्या प्लस या 11 एंट्र्या या पण नोटबुकमध्ये लिहा. प्लस कॅपिटल रिडक्शनचा आपण फॉर्मॅट शिकलो आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट शिकलो. आणि त्या व्यतिरिक्त 2 आणि बायचं पण सांगितलं. 2 आणि बायमध्ये जुना कॅपिटलचीच एंट्री करतात. 2 मध्ये फक्त हे शब्द आले कन्व्हर्टेड आणि फुल्ली पेड तर नवीन शेअर कॅपिटलची एंट्री करतात. जुन्या शेअर कॅपिटलची एंट्री काय, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि नवीन शेअर कॅपिटल लॉन्च केला तर जुना डेबिटला, नवीन क्रेडिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. फक्त नवीन शेअर कॅपिटल क्रेडिटला ॲड करायचं. 2 म्हणजे काय, जेवढं सांगितलं तेवढं ठेवायचं, बाकीचं कमी करायचं. बाय म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं कमी करायचं आणि बाकीचं ठेवायचं. तर मी तुम्हाला नंतर प्रॉब्लेममध्ये शिकवेलच. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. 2 आणि बायची पण प्रॅक्टिस करा, जर्नल एंट्रीज पण समजून घ्या. पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम सोडून घेऊया. थँक्यू.